सर, युवा संसद आहे आणि युवा संसदेत अनेक युवक आहेत. तुम्ही युवक असताना बाळासाहेबांशी जोडले गेलात आणि युवक असताना जसं तुम्ही म्हणालात की 28व्या वर्षी आपण सामनाचे संपादक झालात. जसं संजय आवटे म्हणाले की एकाच पक्षाचे दोन लोक आहेत. मी संजय आवटेंना पण आणि सभागृहाला पण हे आठवण करून दिली पाहिजे की आत्ता मी मंचावर येताना माझी ओळख जी करून दिली ती गणराज्य संघाच्या अध्यक्षा अशी करून दिली आणि मी गणराज्य संघाची आधी अध्यक्षा म्हणून या मंचावर आले होते आणि गेली 5-7 वर्ष या संस्थेच्या ॲडव्हायझरी पॅनलवर काम करते. सो संस्थेचा भाग म्हणून ही मुलाखत घेत आहे आणि मी जे प्रश्न आत्ता विचारणार आहे हे प्रश्न काही पत्रकारांचे प्रश्न आहेत जे माझ्यापर्यंत पोचलेले आहेत. काही प्रश्न हे विद्यार्थ्यांचे आहेत जे माझ्यापर्यंत आलेले आहेत. काही प्रश्न सामान्य नागरिकांचे आहेत. त्यामुळे खात्री बाळगा की ही मुलाखत अजिबातच वन वे मॅच निघणार नाही. वन वे मॅच काढणे हा देवेंद्रजी आणि मोदीजींचा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि आम्ही त्याचे भागीदार होऊ इच्छित नाही. आम्ही फेर लढाई खेळणारे आहोत. सो अतिशय फेर मुलाखत होईल. हा प्रश्न असा होता सर की युवा संसद आहे, आपण युवक म्हणून जोडले गेलात. युवक म्हणून आपली सुरुवातीची कारकीर्द आणि बाळासाहेबांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास याच्याशी निगडीत, कारण ही सगळी स्ट्रगलर आणि नवीन सुरुवात करणारी मुलं आहेत. आम्हाला आवडेल एखादी आठवण आपल्याकडून ऐकायला. तुम्ही ज्या नेत्याबरोबर काम करता किंवा तुम्ही जो नेता निवडता आणि तुम्ही जेव्हा त्या नेत्याच्या जवळ असता तेव्हा त्या नेत्याचा विश्वास तुमच्यावरती असावा लागतो आणि तो विश्वास तुम्ही मिळवावा लागतो. सुदैवाने आम्ही तो मिळवला. तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंच्या कामाची पद्धत कदाचित माहीत नसेल, पण बाळासाहेब ठाकरे जसे बाहेर तुम्ही चित्र पाहता तसे ते प्रत्यक्षात नव्हते. बाळासाहेब ठाकरे खूप प्रामाणिक मनाचे, सरळ, ओठात एक पोटात एक अशा प्रकारचं त्यांचं नव्हतं. त्यांना नाही बोललेलं आवडत नसायचं. म्हणजे एखादी गोष्ट त्यांनी सांगितली, तुम्ही ज्याला आदेश म्हणता की बाळासाहेबांचा आदेश नाही, बाळासाहेब सांगायचे. जेव्हा ते बाळासाहेब एखादी गोष्ट आम्हाला उत्स्फूर्तपणे सांगायचे की आपल्याला एक करून घ्यायचं आहे, तेव्हा आम्ही कारणं सांगत नाही. त्यांना कधीच सांगितली नाहीत कारणं. कोणतंही कारण त्यांना माझ्यासारख्या माणसानं सांगितलं नाही. का आमचे जे काही वरिष्ठ सहकारी मनोहर जोशी असतील, आमचे दत्ताजी साळवी होते, वामनराव माडिक होते, नंतर माझ्याबरोबरचे लोक, त्यांना कधीही कारणं सांगितलेली आवडत नव्हती. मी सांगितलं म्हणजे विचारपूर्वक सांगितलेलं आहे आणि तुम्ही हे यशस्वी करून आलं पाहिजे. बरं, त्यांचं असंही नव्हतं जे आपल्या इतिहासामध्ये वेडात दौडले वीर मराठे सात, नाही, तुम्ही परत यायलाच पाहिजे कामगिरी फत्ते करून सुखरूप. हे बाळासाहेब ठाकरे होते आणि त्यांच्याबरोबर बाळासाहेब ठाकरेंसारखा नेता होणार नाही. नेते खूप आहेत महाराष्ट्रात, आजही आहेत, त्याआधी होते, पण बाळासाहेब ठाकरे एकच. सर, आत्ताचं एकूण राजकारण बघता आणि युवा पिढीचं